आपण टेलरिंग म्हणलं की टेलरिंग पशी वेगवेगळ्या प्रकारचे गिऱ्हाईक येतात, वेगवेगळे प्रकारचे डिमांड्स घेऊन येतात की मला असं शिवा तसं शिवा. तर असंच एक युनिक गिऱ्हाईक आलेलं आहे माझ्यापाशी आणि अगदी युनिक पॅन्ट शिवायला सांगितलेली आहे. तर मी त्यांना विचारलं, अशी पॅन्ट हवी आहे का? म्हणजे साधा सलवार बघू शकता, मी तुम्हाला दाखवत आहे स्क्रीनवर, अशी हवी आहे का? तर अशी पण नको आहे. मग कशी? जी चुनीवाली पॅन्ट आहे तशी हवी आहे का? तर तशी पण नको आहे. जे खजूर पॅन्ट असतात किंवा अनेक धोती पॅन्ट आहे आणि पटेला पॅन्ट आहे, अनेक पॅन्ट्या त्यांना नको होत्या. कशाच पॅन्ट्या शिवायच्या नव्हत्या बघा. ही चुनी पॅन्ट हे सुद्धा नको होती आणि 2 मीटर कापड होतं त्यांच्यापाशी पॅन्टीसाठी. तर त्यांना आणखीन अनेक प्रकारच्या मी पॅन्ट्याच्या नावं सांगितलेले आहे, पॅन्ट्याचे फोटो दाखवलेले होते की असे मला पॅन्ट नको आहे. तर त्यांना कशी होती हवी होती बघा, नीट लक्ष द्या. तर बघा अशीच पॅन्ट हवी होती चुनीसारखीच, पण कसं की चुन्या नको आहेत पायात बघा, अशा जे चुन्या पडतात ते चुन्या नको आहेत आणि कमरेतसुद्धा मोठी साईज नको आहे आणि बॉटममध्ये पायामध्ये सुद्धा अशी जे चुनी पॅन्ट अशी फिटिंग येते ते सुद्धा नको आहे. आणि लांबीला मात्र बघा, मी जसं तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे तिथंपर्यंतच त्यांना लांबीला पाहिजे होती, अगदी फुल पॅन्टसुद्धा नको होती. आणि मेन म्हणताना घोळ पण नको होता कुठल्याही प्रकारचा. आणि म्हणजे जसं की लॅगीसारखी ही पॅन्ट नको आहे आणि जास्त चुडीदार पण नको आहे. तर ठीक आहे म्हणलं, त्यांचं लक्षात आलं की त्यांना एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे. तर त्याचप्रमाणे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी पॅन्ट शिवण्याचा प्रयत्न केलेली आहे. आणि ही पॅन्ट शिवून झाल्यानंतर कशी तयार झाली, त्या गिऱ्हाईकाला आवडली की नाही, हे नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता जसं की आपण जी धोती पॅन्टीची कटिंग करतो त्याप्रमाणे इथं मी पॅन्टीची घडी केलेली आहे. आधी चौखंड डबलवरती आणि मग त्याचा मध्य काढून त्रिकोणमध्ये अशी घडी घातलेली आहे. जसं की आपण अंब्रेला कट करतो, अंब्रेला फ्रॉक वगैरे किंवा धोती पॅन्ट जसं कट करतो त्याचप्रमाणे इथं मी घडी घातलेली आहे बघा, असं त्रिकोण. आता आपण बॉटम साईज घेऊ सर्वात आधी. तर बॉटम साईज ह्या ठिकाणी 5.5 इंच ठेवलेली आहे, तयार 5.5 इंच. तर आपलं जसं की चुडीला आपण पॅन्ट तयार करतो तेव्हा 4.5 ते 4 इंचाची येते नॉर्मल साईज. आता इथून सुद्धा वर्ण त्रिकोणमधून चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून हे कट करताना सरळमध्ये येईल. आता इथून 6.5 इंच आलेलं आहे, तुमचं 6.5 इंच कितीही येऊ शकतं. तर बघू शकता या ठिकाणी असं राऊंडली, लाईट राऊंडली असं शेप देऊन घ्यायचं आहे. आता पॅन्टीची उंची घेऊया. त्याआधी बघा, पॅन्ट शिवण्यासाठी इथं 1 ते 1.5 इंच आपण कापड सोडूया बघा. येते 1 इंच ते 1.5 इंच तुम्ही तुमच्या हिशोबाने सोडू शकता. आता इथं गुडघा साईज म्हणजे पायापासून ते गुडघ्याची उंची या ठिकाणी 13 इंच आलेली आहे. तर आता इथून गुडघ्याचा जो साईज आहे, गुडघा रुंदी इथे 6.5 इंच ते 7 इंच ठेवायचं आहे. तर मी 7 इंच ठेवलेलं आहे. तर इथून असं ह्या पॉईंट ते हे पॉईंट असं जॉईन करून घेऊया. पॅन्टीची एकूण उंची 38 इंच आहे. 2 इंच प्लस शिलाईसाठी आपण घेणार आहोत, एकूण 39 इंच उंची घेणार आहोत. त्याआधी बघा 7 इंच नेपासाठी आपण सोडलेलं आहे बघा. 7 इंच असं सोडूनच इथं असं टेप ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता जे पहिलं मार्किंग आहे तिथं आपण टेप ठेवून घेतलेलं आहे 7 इंच नेपासाठी सोडून. तर आता जिथं 39 इंच येतं तिथं असं मार्किंग करूया. तर बघू शकता या ठिकाणी 39 इंच आलेलं आहे मार्किंग. तर एकूण उंची ते जे आहे ते 39 घेतलेली आहे, लक्षात ठेवा. आता इथून सरळ टेप ठेवून इथं लाईन आखून घेऊया, अगदी सरळ लाईनमध्ये रेषा आखून घेऊया. आता इथून बघा 13 इंच मी घेतलेलं आहे, जे कमर घेर आहे मी 13 इंच घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या कमर घेरच्या हिशोबाने घेऊ शकता. आता इथून बघा 6.5 ते 7 इंच ठेवायचं आहे, जे मोहरी उंची आहे ते. तर बघा 7 इंच ठेवलेली आहे, परफेक्ट. इथून 13 इंच, तर खालच्या साईडनं सुद्धा 13 इंच घ्यायचं आहे. आता इथून असं 1 ते 1.5 इंच असं बाहेरच्या साईडनं रेष आखून बघा असा राऊंड शेप द्यायचा आहे हलकासा, परफेक्ट. आता हे पॉईंट असं जॉईन करून घ्यायचं आहे. वाव, मस्त. आता ही पॅन्ट शिवल्यानंतर
कशी तयार झालेली आहे आणि गिऱ्हाईकाला आवडली का नाही हे नक्की शेवटी बघा तुम्ही, कारण अगदी युनिक पॅन्ट तयार झालेली आहे. तुम्ही हे स्वतःला एकदा शिवून पॅन्ट बघा, कारण अशा पॅन्ट्या कुठल्या कुठल्या ड्रेसवर जातात हे मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे. तर शेवटचा जो आपला अनुभव आहे ते आपण नक्की बघणार आहोत हे पॅन्ट शिवून झाल्यानंतर. परफेक्ट आता जसं आपण लाईन आखली होती त्याचप्रमाणे आपण कट केलेली आहे. तर आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ही पॅन्ट आपण बऱ्याच प्रकारे चुडी जी पॅन्ट असते त्याप्रमाणे कटिंग केलेली आहे. फक्त जी रुंदी आहे ते जास्त ठेवलेली आहे आणि उंची जी आहे ते फार कमी ठेवलेली आहे, जसं की मी तुम्हाला स्क्रीनवर मगा दाखवले त्याप्रमाणे. आता बघा हे आपलं मोहरीचं कापड आहे, नेहमीप्रमाणे कटिंग केलेलं आहे. परफेक्ट. आता हे नेहमीच्या पॅन्टीसारखीच आता ह्याची शिलाईसुद्धा असणार आहे. तर बघा आपण एक कापड आधी बाजूला काढूया आणि सीधा आणि उलटं चेक करून घेऊया. तर हे सीधा बाजू आहे, तर सरळ बाजूवरती हे जे मोहरीचं कापड आहे ते ठेवून घेऊया आणि इथून शिलाईला स्टार्ट करूया. बघा या प्रकारे असं शिवूया. परफेक्ट. आणि इथून वरून असं डापटीप करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही डबल शिलाईही करू शकता न डापटीप करता. परफेक्ट. आता दोन्ही साईडने मी शिलाई करून घेणार आहे. तर बघू शकता या ठिकाणी दोन्ही साईडनं शिलाई जी आहे ती झालेली आहे. तर आता जे कापड आहे पॅन्टीचं दुसरं वालं ते ह्यावरती ठेवून घ्यायचं आहे. बघा ह्या पॅन्टीवरती असं ठेवून घ्यायचं आहे. सीधा उलटं चेक करून घ्यायचं आहे. हे उलटी बाजू वरची आहे पॅन्टीची आणि बघा इथून असं हे जॉईन करून घेऊया. ह्या साईडनं सुद्धा सेम पद्धतीने जॉईन करून घेऊया. जी साधी पॅन्ट शिवतोय त्याचप्रमाणे आपण ही पॅन्ट शिवणार आहोत. परफेक्ट. तर बघू शकता या ठिकाणी पॅन्ट आपली तयार आहे. तर हे पूर्णपणे तयार आहे. तर आता आपल्याला वरचा जो नेपा आहे ते आपण तयार करून घेऊया. तुम्हाला एक एक पार्ट दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर जे नेपा आहे ते आपण तयार करून घेऊया. तर इथं डबल फोल म्हणजे 4 फोलवरती इथं कापड हंतरून घेतलेला आहे. खालचं डबल फोल आणि वरचं डबल फोल असं कापड हंतरून घेतलेलं आहे नेपा कट करण्यासाठी. आता इथून असे तिरकीशी आपण लाईन आखून घेतलेली आहे. तर आधी हे जे उंची आहे ते पुरेसं आहे का नाही हे चेक करूनच तुम्ही कापड कट करून घ्यायचं आहे, कारण ह्याची जे नेफाला जो उंची हवे आणि रुंदी हवे ते तेवढं इथं भरपूर प्रमाणात आहे. तर आधी चेक करूनच कट करायचं आहे नेफाला उंची आणि रुंदी योग्य आहे की नाही ते. हे फोल्ड आहे कापड. आता हे सुद्धा आपण कटिंग केलेलं आहे. आता नेहमीप्रमाणे हे जी सुद्धा शिलाई असेल. आता एकूण 4 कापडं इथं तयार आहेत. तर एक कापड बघा असं शिदा ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती उलटं कापड हे ठेवून घ्यायचं आहे. त्रिकोणला त्रिकोण असं इथं जॉईन करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने असं जॉईन करून घ्यायचं आहे. ह्याचं चौकोन बरोबर शिवून तयार होतं कापड. बघा या प्रकारे आणि वरून डापटीप करून घ्यायचं आहे. तर सेम पद्धतीने मी दोन्हीसुद्धा ह्याच प्रकारे तयार करून घेणार आहे. तर बघा तुम्हाला मी आणखीन एकदा दाखवते, जर समजत नसेल तर खडूने. तर बघू शकता या प्रकारे इथं असं शिलाई करून घ्यायचं आहे. शिलाई झाल्यानंतर इथं असं वरून डापटीप करून घ्यायचं आहे. तर परफेक्ट हे चौकोन कापड आपलं तयार झालेलं आहे. तर आता हे एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून ह्याची रुंदी आणि उंची घेणार आहोत. आता रुंदी बघा ह्या ठिकाणी 21 इंच ठेवणार आहे नेफा रुंदी आणि उंची 9 इंच. म्हणजे आपले नेफा तयार जे आहे ते 7 इंच आहे. 2 इंच शिलाईसाठी जे आपण नाडा घालतो त्यासाठी 1.5 इंच आणि खाली अर्धा इंच शिलाईसाठी, असं एकूण 2 इंच आपण जास्तीचं घेतलेलं आहोत शिलाईसाठी. तर मार्किंगनुसार कटिंग करून घेऊया. परफेक्ट कटिंग झालेलं आहे. आता नेहमीप्रमाणे शिलाई करून घेऊया. खालचं कापड हे सरळ बाजूने ठेवायचं आहे आणि वरचं कापड हे उलट्या बाजूने ठेवायचं आहे. बघा या पद्धतीने असं. आता याची शिलाई कशी करायची
जे नवीन आहेत त्यांना मी समजवण्याचा प्रयत्न करते, बाकी ज्यांना येत आहे तर बघू शकता या ठिकाणी जसं मी खडूनी मार्किंग केलेलं आहे, आधी इथून असं डबल शिलाई, परत इथून असं डबल शिलाई आणि मध्ये जे अंतर 1 इंचाचं ठेवलेलं आहे तिथं अजिबात शिलाई करायचं नाही, कारण तिथं आपण नाडा घालणार आहोत. तर बघू शकता इथे असं डबल शिलाई घातलेलं आहोत 1 इंच आतमध्ये सोडून. तर परफेक्ट. आता बघा हे जे कापड आहे जे डबल फोल्ड करायचं आहे आणि इथं शिलाई करून घ्यायचं आहे असं दोन्ही साईडनं. तर बघू शकता सेम पद्धतीने इथे दोन्ही साईडनं शिलाई करून घेतलेलं आहे. आता उलटं करून घ्यायचं आहे कापड आणि इथं सुद्धा अर्ध्या इंचावरती शिलाई करून घेऊया. तर हा नेपा आपला तयार होत आहे. आता वरती पाव इंच फोल्ड करून मग 1 इंच असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं पूर्ण नेपा शिवून घ्यायचा आहे. परफेक्ट. आता हे नाडा घालण्यासाठी पूर्ण आपलं तयार आहे. आता काय करायचं आहे बघा, इथून असं सरळ ठेवायचं आहे हे नेपा, बघा असं सरळ ठेवून घ्यायचं आहे आणि इथून शिलाईला स्टार्ट करून घ्यायचं आहे. जे आपलं कापड तयार होतं पॅन्टीचं ते घ्यायचं आहे, ते उलटं ठेवून घ्यायचं आहे ह्याच्यावर, बघा असं. आणि ते छोटे छोटे एक 5-6 प्लेट्स येतील. तर बघा इथून असं प्लेट्स येतील, बाकी सरळ शिवून घेऊया. तर परफेक्ट. बघा या पद्धतीने इथं आपण पॅन्ट जे आहे ते नेपाला जॉईन करून घेऊया. तर बघू शकता या ठिकाणी या पद्धतीने आपली पॅन्ट तयार आहे. तर बघा असं इथं प्लेट्स आलेले आहेत, एक 5-6, ह्या बाजूला 5-7 आणि ह्या बाजूला 5-7. तर बघा जे खालचं बॉटम आहे ते असं डबल फोल्ड करून इथं 2-3 शिलाई करून घेऊया. तर बघा ह्या पद्धतीने ह्या सुद्धा बाजूला सेम पद्धतीने आपण शिलाई करून घेऊया आणि त्यानंतरनं बघा इथून असं शिलाई करून घेऊया पूर्ण पॅन्टीला. बघा असं सेम जे नेहमीची पॅन्ट असते त्याचप्रमाणे इथं शिवून घ्यायचं आहे बॉटम आणि पूर्ण पॅन्टीला शिलाई. तर इथं डबल शिलाई करून झालेली आहे मस्त. तर बघू शकता या ठिकाणी पॅन्ट आपली कशी तयार झालेली आहे. तर फायनली ही पॅन्ट ज्या क्लायंटची होते त्याने घालून बघितलं, त्यांना एवढी पॅन्ट आवडली, भरपूर पॅन्ट आवडली आणि त्यानंतर त्यांनी असेच आणखीन 3 पॅन्टा शिवलेल्या आहेत. तर आणखीन एक पॅन्ट मी तुम्हाला त्यातली दाखवणार आहे. तर आणि ह्याच्यावरले टॉप ह्याच्यावर कुठले कुठले जातात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पूर्ण पॅन्टीला इथं असं छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे, कट्स देणं फार गरजेचं असेल. तर ही पॅन्ट आता सरळ करून दाखवते मी तुम्हाला आणि बाकीचे दुसरेसुद्धा पॅन्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. ही पॅन्ट त्या क्लायंटला आवडल्यानंतर त्याने आणखीन अशा पॅन्टा शिवून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता ही पॅन्ट खरं तर मलासुद्धा फार आवडलेली आहे, मी स्वतःलासुद्धा शिवलेली आहे. कारण आजकालच्या मुलींना बघा जास्त ते म्हणजे प्रत्येकाची आवड खरं तर वेगळीच असते, पण जास्त करून ह्या पॅन्टीला खूप मागणी आहे. कारण जास्त असं फुगार पॅन्ट नको आहे, जास्त फुगलेली पॅन्ट किंवा प्लेट्स असलेली पॅन्ट नको असते आणि जास्त ते चुनीवाली पण पॅन्ट नको असते. तर बघू शकता हे दुसरीवालीसुद्धा त्यांनी पॅन्ट माझ्याकडनं अशा प्रकारे शिवून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही हे पॅन्ट्या खूप आवडल्या त्यांना. आधी सुरुवातीला एक पॅन्ट, त्यानंतर आणखीन 2-3 पॅन्ट्या अशा शिवून घेतलेल्या. आता ह्यावरती बघा त्यांनी टॉपसुद्धा माझ्याकडनं अशा प्रकारे शिवून घेतलेला आहे. असेवाले टॉप्स त्या पॅन्टीवरती जातात, कुर्ती टाईपचे जातात, जे साधा सलवार आहे त्याच्यावरती सुद्धा असे टॉप्स जे आहे ते जातात. तर फार सुंदर सुरेख हे टॉप आणि पॅन्ट वाटत होती. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू.